ऐकून घ्यायचं पूर्व पक्षाचं. तर तो म्हणतो रज्जू आणि सर्प हे कसं आहे, सादृश्य आहे. त्याचं म्हणणं काही बरोबर असतं, परंतु मुद्दा चुकलेला आहे त्याचा. मग काय मुद्दा चुकलेला आहे? तर तो म्हणतो जगत अहंकार आदी कार्याध्यास, म्हणजे हे सर्व जगत हे अध्यास नाही, असं त्याचं म्हणणं आहे. इथं तर सिद्धांती सांगायला लागले, हे सर्व काय अध्यास आहे आणि त्याचं म्हणणं आहे, की अध्यास नाही, अध्यास नाही म्हणजे भ्रम नाही. आता हे बाकीचं तो सगळं काही सांगायला, परंतु काय सांगायला लागलाय, तर तो म्हणतो, की सादृश्य दोष कसा, की दोरी बी लांबट आहे, सर्प बी लांबट आहे. यांच्यामध्ये सादृश्यता आहे, म्हणून दोरीवर सर्पाचा भ्रम होतो. हे बरोबर आहे. आता शिंपी आणि रुपे दोन्ही काय आहे, चमकते, म्हणून त्या शिंपीवर रुपयाचा भ्रम होतो. कारण काय, सादृश्यता आहे, कारण दोन्ही पण चमकणारे आहेत, म्हणून त्या शिंपल्यावर रुपयाचा भ्रम होतो. अध्यासाच्या सरणीत बोलायचे म्हणजे अधिष्ठान, रज्जू व आरोपे सर्प यामध्ये सादृश्य असावे लागते. भ्रम व्हायचा मानल्यावर काय असावं लागतं, की ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कारण खूप या ठिकाणी बारीक अशा प्रकारचं शास्त्र या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण काय, ते म्हणते सादृश्य असावं लागतं बरं का. इथं कसं झालं, की तुम्ही म्हणतात ना, की भ्रम झाला तर आत्मा कसा आहे? आता आत्मा अधिष्ठान आहे. आता आत्म्यावर या ठिकाणी जगताचा भ्रम झाला म्हणतात. पण आता जग पाहिलं तर कसं, आत्मा पाहिलं तर कसा? आता आत्मा कसा आहे? चेतन आहे. आणि जग कसं आहे? तर जग हे बंधरूप आहे आणि याच्यामध्ये सादृश्यता निश्चितच नाही. सारखेपणा कुठं आहे? दोन्हीमध्ये सादृश्य लागन. सादृश्य कुठं आहे? म्हणून सादृश्यच नाही, तर मग भ्रम कसा होईन हो? भ्रम व्हायला काय लागतं? सादृश्य लागतं, सारखेपणा लागतो. पण आत्मा आणि जग सारखे कुठे आहेत? आत्मा पाहिलं तर मुक्त आहे, अहंकारादी बंध हे अहंकारादी या वस्तू बंधन रूप आहेत. आत्मा पाहिलं तर शाश्वत आहे, हे सगळं पाहिलं तर मिथ्या आहे. असं असताना सारखं कुठे? मग आत्म्यावर जगाचा भ्रम झाला, असं जे म्हणतात, तर या ठिकाणी तो आता सांगायला लागलाय. आता अहंकार, आपला अंधकार आणि प्रकाश याच्यामध्ये सारखेपणा कुठे? अंधकार कुठं आहे? प्रकाश कुठं आहे? मग काहीतरी सादृश्य लागत ना. आता तो सांगतो, आत्मा प्रत्येक आहे आणि बंध पराग आहे. आता प्रत्येक आहे म्हणजे आत्मा आतमध्ये आहे ना. आत्मा कुठे आहे? तर सर्व पदार्थाच्या आत आहे. प्रत्येक आहे म्हणजे काय? सर्व पदार्थाच्या आत आहे आणि बंध पराग आहे. आता पराग आहे म्हणजे काय? दूर आहे, बाहेर आहे. बंध कसा आहे? बाहेर आहे. आणि आत्मा कसा आहे? प्रत्येक आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे, आत्मा प्रत्येक आहे. प्रत्येक आहे म्हणजे सर्व पदार्थाच्या मध्ये आहे. आत्मा कसा आहे? सर्व ठिकाणी आहे. सर्व पदार्थाच्या आत आहे, म्हणजे प्रत्येक आहे. आणि बंध कसा आहे? तर पराग आहे, म्हणजे बाहेर आहे. मग अशा प्रकारच्या या ठिकाणी बाहेर आहे, दूर आहे. मग इतकं अंतर असताना मग एकमेकाच्या ठिकाणी सादृश्यता नाही. मग भ्रम कसा होईन हो? भ्रम व्हायला सादृश्य लागतं का नाही? जसं दोरी आणि सर्प याच्यामध्ये सारखेपणा आहे म्हणून भ्रम झाला. इथं त्या ठिकाणी तुम्ही म्हणता आत्म्यावर जगाचा भ्रम झाला. तर मग या ठिकाणी आत्म्यावर जगाचा भ्रम झाला म्हणता तर सादृश्यता पाहिजे ना, सारखेपणा पाहिजे ना. मग सारखेपणा तर नाही. मग भ्रम झाला कसा मानतात? म्हणून तो या ठिकाणी सांगायला लागला, आत्मा प्रकाशमान आहे आणि बंध कसा आहे? जड आहे. कारण आपण बघितलं, आत्मा ज्ञानमय पुण्यो देहो मासमय असुची तर्यक्यम प्रपशन्ते किम ज्ञानमत परम. आत्मा ज्ञानमय आहे आणि देह मांसमय आहे. मग इतका फरक असताना या ठिकाणी सादृश्य कुठे यांचं? म्हणून त्या ठिकाणी दोन पदार्थात सादृश्य असणे दोष नाही. तो म्हणतो, तथापि रज्जू आणि सर्प यामध्ये सादृश्य असल्यामुळे भ्रम होतो, हा दोष आहे.
सादृश्य असणं दोष नाही, पण सादृश्य असल्यामुळे भ्रम होतो, म्हणून सादृश्याला दोष आहे असे म्हटले पाहिजे. आता रज्जू आणि सर्प याच्यामध्ये सादृश्य आहे आणि भ्रम होतो, त्याला म्हणलं पाहिजे दोष. आणि म्हणून या ठिकाणी तो आपलं म्हणणं सांगत लागला. म्हणून त्याचं म्हणणं सुद्धा आपल्याला या ठिकाणी बुद्धीला धार आणण्यासारखं आहे. कारण तो सुद्धा या ठिकाणी अभ्यासू असतो आणि त्याला त्या ठिकाणी काय अशा प्रकारचा त्याचा निश्चय आहे, त्याची काय समजूत आहे, तर तो आता या ठिकाणी व्यक्त करायला लागलाय. तो म्हणतो त्याप्रमाणे प्रमाता. आता प्रमाता म्हणलं की अंतःकरण विशिष्ट चैतन्य घ्यायचंय. कारण ज्याचं अंतःकरण विशेषण आहे. विशेषण कशाला म्हणायचं? की सगळं काही दुसऱ्याच्या धर्माचं जसं आपण दृष्टांत घेतला मागं, की घोडा आहे, लाल घोडा आहे. म्हणजे लाल रंगासह घोड्याचं ज्ञान करून दिलं. म्हणजे आपल्यासह दुसऱ्याचं ज्ञान करून देतो. त्याला विशेषण म्हणायचं. आणि आपण वेगळं राहून दुसऱ्याचं ज्ञान करून देतो, त्याला उपाधी म्हणायचं. म्हणून विशेषण आणि उपाधी यात काय फरक आहे? आपल्यासह दुसऱ्याचं ज्ञान करून देतो, त्याला म्हणायचं विशेषण. आणि आपण वेगळं राहून दुसऱ्याचं ज्ञान करून देतोय, त्याला म्हणायचं उपाधी. मग याच्यामध्ये आपण विशेषणामध्ये लाल घोडा म्हणजे लाल रंगासह घोड्याचं ज्ञान करून दिलं, म्हणून अशा प्रकारचं विशेषणाचं दृष्टांत मागा आला होता. आणि उपाधी म्हणजे कर्मशेषकुली. ही कर्मशेषकुली वेगळी राहून या ठिकाणी कानातल्या स्रोत्रामध्ये जे आकाश आहे त्याचं ज्ञान करून दिलं, आपण वेगळे राहिली. आणि त्या स्रोत्राचं ज्ञान करून दिलं, म्हणून आपण वेगळं राहून दुसऱ्याचं ज्ञान करून देते, तर उपाधी म्हणायचं. म्हणून या ठिकाणी तो शब्द आला की प्रमाता. प्रमाता कोणाला म्हणायचं? तर अंतःकरण विशिष्ट चैतन्य. आणि अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव. अशा प्रकारचा आपण या ठिकाणी बघू आता. तर ज्यास ज्ञान होते तो अंतःकरण विशिष्ट चैतन्य प्रमाता, व ज्या इंद्रियांच्या साहाय्याने ज्ञान होते त्यांना प्रमाण म्हणायचं. आणि म्हणून या ठिकाणी बुद्धी, इंद्रिय यांना काय म्हणलं? प्रमाण म्हणलेले. आणि अध्यास होण्यास प्रमातेच्या ठिकाणी लोभ, भयादी व प्रमाणाच्या ठिकाणी पित्त, मलादी दोष असावे लागतात. आता प्रमाता म्हणून जीवाच्या ठिकाणी कोणते दोष असावे लागते? जीवाला, त्याला जर प्रमात्याला लोभ असला तर त्याला त्या सुक्तीवर चांदीची, रुपयाची प्रतीती होते, कारण त्याच्या मनात काय? लोभ आहे. आता भीती आहे, म्हणून ज्याच्या मनात भीती आहे त्याला त्या ठिकाणी दोरीवर सर्पाचा भ्रम होतो, कारण नेहमी त्याच्या मनात भीती आहे सर्पाविषयी, म्हणून त्याला त्या रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो. म्हणून प्रमात्याच्या ठिकाणी लोभ, भयादी दोष असावा लागतो भ्रम व्हायला. आणि म्हणून लोभ असला तर शिंपल्यावर रुपयाचा भ्रम झाला, आणि भीती असली तर मग दोरीवर सर्पाचा भ्रम झाला. आणि म्हणून या ठिकाणी परत सांगायला लागले प्रमाता. आता प्रमाण. आता प्रमाण काय? प्रमाणाच्या ठिकाणी पित्त, मलादी दोष असावे लागतात. म्हणून आता अंतःकरणाच्या ठिकाणी सुद्धा कोणते दोष असावे लागते? पित्त, मलादी. म्हणून हे अंतःकरणाच्या ठिकाणी दोष असावे लागतात. म्हणजे प्रमाता व प्रमाण स्वरूप अध्यासाहून पूर्वकाली असले पाहिजे, आणि त्याच्या ठिकाणी दोषही असले पाहिजे. म्हणजे कुठेतरी दोष असावे लागतात. आणि म्हणून आपण पाहिलं की काहीतरी भ्रम व्हायचा मानल्यावर कुठेतरी दोष असावे लागतात. म्हणून बंधाचे अध्यासामध्ये प्रमात्याच्या ठिकाणी लोभ, भयादी आणि प्रमाणाच्या ठिकाणी पित्त, मलादी दोष तर नाहीतच. आता प्रमात्याच्या ठिकाणी लोभ, भयादी आणि प्रमाणाच्या ठिकाणी पित्त, मलादी म्हणजे काहीतरी चंचलपणा, काहीतरी दोष असावा लागतो मनामध्ये, आणि काहीतरी मालिन्य असावं लागतं. म्हणून प्रमाणाच्या ठिकाणी दोष असावा लागतो, किंवा प्रमात्याच्या ठिकाणी दोष असावा लागतो. भ्रम व्हायचा म्हणल्यावर या ठिकाणी कुठेतरी दोष असावा लागतो. पण इथं तर काही नाही ना. पण बंधाचे अध्यासाहून पूर्वी त्याची उत्पत्ती सिद्ध होत नाही, कारण अहंकारादी सर्व फल, सर्व
अनात्म पदार्थ हाच जर बंध आहे तर त्यातच प्रमाता व प्रमाणांची गणना आहे. म्हणून या ठिकाणी काहीतरी अनात्म पदार्थ बंध असतो आणि म्हणून तो पूर्वी असला पाहिजे. बंध व्हायचा म्हणल्यावर तो पूर्वी असला पाहिजे. पण ह्यो बंधाचा पदार्थ पूर्वी नाहीच ना. कारण पूर्वी आहे म्हणावं तर हे जे काही तुम्ही पूर्वी आहे म्हणतात ते सगळं बंदच आहे. म्हणून तो जर बंध व्हायचा म्हणल्यावर काहीतरी पदार्थ पूर्वी असला पाहिजे. पण हे सगळे पदार्थ हे अनात्म पदार्थ आहेत आणि म्हणून हे पूर्वीचे नाहीत. मग बंध कशाचा आहे? यात प्रमाता व प्रमाणाची गणना आहे. मग प्रमाता आणि प्रमाण या सर्वांची गणना कशामध्ये आहे? तर अहंकारादी सर्व अनात्म पदार्थ हाच बंध आहे. याच्यामध्येच गणना आहे. कोणाची? प्रमाणाची आणि प्रमात्याची. कारण जीव बी घ्यायचा आणि प्रमाण म्हणजे बुद्धी पण घ्यायची. हे अनात्म पदार्थात यांची गणना आहे. मग यांची गणना जरी अनात्म पदार्थामध्ये आहे आणि अनात्म पदार्थ तर हे या ठिकाणी त्याला तर कळत नाही. ते अनात्मा आहेत, आत्मा नाहीत आणि म्हणून ते जर पदार्थ अनात्मा आहेत आणि म्हणून ते जर पूर्वी नव्हते, तर मग भ्रम व्हायचा प्रश्नच नाही. कारण भ्रम व्हायचा म्हणल्यावर पूर्वी तो पदार्थ असला पाहिजे. म्हणून त्यानं याच्यावरच मागं सांगितलं होतं, की सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. हे सांगतानाच सांगितलं होतं त्यानं, की जसं पूर्वी कधीतरी सर्प सत्य पाहिलेला पाहिजे. त्याला दोरीवर काय होतं? भ्रम होतो. म्हणून भ्रम व्हायला कारणच त्यानं एक सांगितलेलं आहे, की सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. म्हणून सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणजे पूर्वी कधीतरी सत्य सर्प पाहिलेला असावा. त्याला दोरीवर सर्पाचा भ्रम होतो. परंतु हे सगळं अनात्म वस्तू ते म्हणतो प्रमात्यासह प्रमाणासह या सगळ्या वस्तू काय तर या मिथ्या आहेत. मग भ्रम व्हायचा प्रश्नच नाही. कारण भ्रम व्हायला ह्या वस्तू काहीतरी सत्य असल्या पाहिजे. म्हणून सत्य असल्यावर भ्रम होईल. परंतु ह्या सर्व वस्तू मिथ्या आहेत असं त्याला सांगायचं. रज्जूवर सर्पाध्यास पाहणारा जो प्रमाता तो सर्पाध्यासाहून पूर्वी असतो. तसा अहंकारादी बंध पाहणारा प्रमाता पूर्वी असला पाहिजे. तर सर्प पाहणारा पूर्वी असतो, पण अहंकारादी बंध पाहणारा प्रमाता पूर्वी असला पाहिजे. मग त्याचं म्हणणं आहे की अहंकार आदी बंध पाहणारा पूर्वी नाही, असं त्याचं म्हणणं आहे. मग जो पूर्वी नाही तर मग आता तो पूर्वी नाही म्हणल्यावर त्याला भ्रम कसा होईल? भ्रम व्हायसाठी सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार लागत असते. हा जर पूर्वी नाही, मग याला सत्य वस्तूचे कुठे संस्कार आहेत? मग याला भ्रम त्या ठिकाणी कसा होईल? म्हणून भ्रमच असंभव आहे, असं त्याला सांगायचंय. म्हणून थोडासा या ठिकाणी विषय लक्षात जरी करता नाही आला, तरी पण ध्यानात घ्यावं लागेल आपल्याला. कारण आज जरी नाही आला, तरी पण उद्या येईल. उद्या नाही आलं तर परवा येईल किंवा नाही परवा आला, तर सद्गुरूनं सांगितल्यानंतर पुन्हा ते या प्रश्नाचं उजळणी घेणार आहेत आणि परत त्याचा प्रश्न काय होता? हे शब्दानं शब्द त्याचा अर्थ सांगणार आहे. त्याच्यातून आपल्याला काही कळणार आहे. म्हणून कळणारच नाही आणि आपल्याला कळतच नाही असं नाही. पण नाही कळालं तरी पण ऐकायचं. कारण ऐकल्यावरच कळणार आहे. म्हणून त्याचा प्रश्न मांडताना त्यानं प्रश्न सांगितलाय. परंतु त्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना त्यानं काय सांगितलं, की सर्व काही पुन्हा श्रीगुरु म्हणजे सिद्धांती हे सर्व त्याचा प्रश्न विचारात घेऊन पुन्हा पुन्हा त्या प्रश्नाचं चिंतन करून त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला समजेल असं सांगणार आहे. आणि पुन्हा त्या ठिकाणी याच्यात नाही कळालं तर पुन्हा पुढच्या तरंगात कळन. पण या ठिकाणी आपल्याला कळालंच पाहिजे असं समजून या ठिकाणी आपण साधू संतांचे ग्रंथ ऐकले पाहिजे. कारण त्यानं आपल्याला कळल्यासारखं सांगितलेलं आहे. आपण एकमेकाला जर कळल्यासारखं बोलतो, तर साधू संत न कळल्यासारखं कसं काय बोलते ना आपल्याला? कारण आपल्याला एवढं कळत नाही, तरी पण एकमेकाला आपलं बोलणं कळावं. असं गृहीत धरूनच आपण त्या ठिकाणी एकमेकाला बोलतो. मग ते तर संत आहे, तिथं संतवाणी आहे. ते संतांचे विचार आहेत किंवा त्याला हे सत्य लोकाला कळावं याची तळमळ आहे.
मग त्यानं या ठिकाणी आपलं मोठेपण बाजूला ठेवून साध्या भाषेत किंवा साध्या लोकात राहून त्यानं हे उपदेश त्या ठिकाणी केलाय. आणि म्हणून उपदेशी लोका करून वेडा होतो तो का? तुकाराम महाराज म्हणले, "मी लोकायला उपदेश करून वेडा झालो." लोकायला ज्ञान सांगू लागले म्हणून त्याला येडा म्हणत होते. पण येडा जरी म्हणलं तरी जमतंय. पण माझ्या बोलण्यानं जर लोकायला कळत असलं, तर मी वेडा म्हणून घ्यायला तयार आहे. उपदेशी लोका करून वेडा होतो तो. किंवा सांगू सांगू या ठिकाणी लोकांच्या लक्षातच येईना. आणि म्हणून या ठिकाणी मला आता वेड व्हायचा वेळ आला. अशा प्रकारचं त्यांची भाषा आपल्याला लक्षात येते, कारण त्यानं सोप्यातून सांगितलेलं आहे. म्हणून सोपे वर्मा आम्हा सांगितले संती, टाळदिंडी हाती घेऊन नाचा. मग एवढा अवघड संसार करताना आपण हायगय करीत नाही किंवा हबकत नाही, कोणत्या प्रकारची भीती मनात बाळगीत नाही. तर आपला निश्चयच असतो की आपण याला सरळ करूनच दाखवू. ते सरळ होतच नाही, पण करणारा मात्र वाकडा झाल्याशिवाय राहत नाही. तरी पण गय केली नाही आपण तो संसार करण्यासाठी आपण अट्टहासच करतो. पण इथं या ठिकाणी जो अट्टहास करायचा असतो, मी कोण आहे कळून घेण्यामध्ये, जो काही आपल्याला अनादी काळापासून मी कोण आहे हे काही मेळ लागलेला नाही. आणि तो मेळ संतांच्या संगतीत या ठिकाणी लागत असतो. आणि तो जर आपल्याला मी कोण आहे कळालं, तर या कळण्यातच आपलं सगळं अज्ञान निघून गेलं. ह्या कळण्यातच सगळे दुःख निघून गेले. ह्या कळण्यातच शांतता झाली. कारण मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटलं. याच्यातच सर्व दुःखाची निवृत्ती झाली. याच्यातच सर्व सुखाची प्राप्ती झाली. कशामध्ये? मीच उत्तर भेटलं की. मीच उत्तर आपल्याला कोणाकडून भेटत नाही. आणि संत याच्याशिवाय दुसरं काही सांगत नाही. आहे मी हा कोण करावा विचार. ज्ञानोबराय सांगते, मी कोण आहे याबद्दल विचार करा. मला मी कोण आहे कळालं, की मग आता देव पाहायची गरज नाही. कारण मला मी कोण कळालं, की देव दुसरा ठरत नाही. मला मी कोण कळालं, की माझ्या ठिकाणी दुःखाचा प्रश्नच नाही. मला मी कोण हे कळालं, की सुख मिळायची गरज नाही. कारण मी सुखरूप आहे. मला मी कोण कळालं, की माझ्या ठिकाणी बंधनच नाही. कारण या ठिकाणी बंधन करायला दुसरं लागन कोणी. कारण मला मीची यथायोग्य अशा प्रकारची ओळख झाली, तर मग माझ्याशिवाय दुसरं काही राहतच नाही. मीच या ठिकाणी मला सोडून दुसरं काही नाही. अशा प्रकारचं, कारण ब्रह्म ते मीच आहे आणि ब्रह्म म्हणल्यावर त्या ठिकाणी द्वैत नसतं. तेच असतं. आणि मग अशा प्रकारचे कान्होबा ते रे ते रे ते. अशा प्रकारचं तेच या ठिकाणी आहे. आणि मग ते या ठिकाणी मीचं उत्तर आहे. म्हणून ज्याला मी यथार्थ कळाला, तर त्याच्या ठिकाणी मग आता काय राहिलं? किंवा त्याला का निवृत्त करायचं? त्याला काय प्राप्त करायचं? त्याला काही मिळवायचं राहिलं नाही. त्याला काही घालवायचं राहिलं नाही. फक्त राहिलंय आता मी कोण हे करून घ्यायचं. आणि त्यासाठी लागणारा जो काही आपल्याला, तर तो मनुष्य देह भेटलेला आहे. आणि त्या इथंच आपल्याला हा निश्चय करायचा आणि तो चिंतनाने होत असतो. म्हणून चिंतने चिंतने तद्रुपता. आणि म्हणून हेची करा बापांनो, दुसरं काही करू नये, कारण ते आपल्या फायद्याचं नाही. आणि म्हणून हे लक्षात घेण्यासाठी आपल्याला अट्टहास केला पाहिजे. आणि कसा केला पाहिजे? तर आपला पूर्ण वेळ, पूर्ण काळ, पूर्ण बुद्धी, पूर्ण अक्कल, पूर्ण आयुष्य आपण हेची करा बापांनो, कारण हे कळण्यासाठीच केलं पाहिजे. याच्यातच सार्थकता असते. आणि म्हणून साधू संतांना याच्याशिवाय दुसरं काही केलंच नाही. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं शेवटच झाला ह्या भ्रमाचा. कारण भ्रमच राहिला नाही. मला मी कोण कळालं, की मरणच मरून गेलं. मरण माझे मरून गेले, मजला केले अमर. मरणा हातून सुटली काया, विचारे या निश्चय. किंवा आता या ठिकाणी नाही जावे यावे, मरावे लागत. अहो अखंडित जैसे तैसे. कारण आता यायचं जायचं काम नाही. तुका म्हणे येणे जाणे नाही आता. राहिलो अनंताची पायी. येणे जाणे नाही. कारण का नाही? तर मी आता अनंतात सामावून गेलो. अनंत शब्दाचा अर्थ ज्याला अंत नाही, अशा त्या ठिकाणी ब्रह्मामध्ये
की मी आता सामावून गेलो, तुझं माझी सामावलो, कारण मी आता तुझ्यामध्ये सामावलो. अग्नी कापुराच्या मिळी काय राहिली निराळी, आणि अग्नी कापराकड गेला की कापूर काही अग्नीहून वेगळा राहत नाही. तैसा समरस झालो, तुझं माझी सामावलो. तसा मी या ठिकाणी तुझ्यामध्ये समरस झालो आणि तुझ्यामध्ये सामावून गेलो. आणि अशा या ठिकाणी साधू संतांना खूप सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून जरी करता काही शास्त्रीय शब्द किंवा काही कळायला जरी करता अडचण येत असली, तरी पण सातत्य आणि पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी ऐकूनच या ठिकाणी आपल्याच शंका आपोआपच दूर होत असतात. असे शास्त्रकृपा सुद्धा आपल्यावर होत असते. कारण ही शास्त्रकृपा आहे. शास्त्राचा आदर करणं, शास्त्राचं श्रवण करणं, शास्त्राने सांगितल्याप्रमाणे चालणं, असं जो करीत असतो त्याच्यावर शास्त्राची कृपा होत असते आणि त्याला सगळे शास्त्र कळत असते. म्हणून ही शास्त्र कृपा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण या शास्त्राचा आदर केला पाहिजे. म्हणून पुन्हा पुन्हा या ठिकाणी आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करायला लागले. म्हणून आपण पाहावं लागलो की कोणते दोष असले पाहिजे. लोभ भयादी, प्रमाणाच्या ठिकाणी पित्त मलादी. म्हणून या सांगतानाच या ठिकाणी ते सांगायला लागले की सर्पाध्यासाहून पूर्वी असतो. आता रज्जूवर सर्पाध्यास पाहणारा जो असतो का, तो कसा असतो. आता रज्जू म्हणजे दोरी आहे, तर दोरीवर सर्पाचा भ्रम झाला, कारण दृष्टांतच खूप मार्मिक आहे. कारण अध्यात्मामध्ये रज्जू सर्पाचा दृष्टांत, सुक्तीराचा दृष्टांत, खूप या ठिकाणी अध्यात्माचे दृष्टांत, स्वप्नाचा दृष्टांत, म्हणून मोजके दृष्टांत सिद्धांताने घेतलेत. परंतु अशा प्रकारचे दृष्टांत आहेत की आपलं स्वरूप यथार्थपणे कळावं असा त्यांचा उद्देश आहे. म्हणून नेमके दृष्टांत त्यांनी वापरलेत. जास्त शब्द वापरलेत नाही, जास्त बोललेत नाही, कमीत कमी शब्दामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कळावं अशा त्याने युक्त्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. म्हणून फक्त आपलं लक्ष देऊनच या ठिकाणी आपण लक्षात घ्यावं लागेल. आणि म्हणून या ठिकाणी सांगायला लागले की सर्प जेव्हा आपण पाहतो, ते दृष्टांत खूप त्यानं मार्मिक अशा बुद्धीनं सांगितलेला आहे. तो पाहता सर्पध्यासाहून पूर्वी असतो कोण, रज्जूवर सर्पाध्यास पाहणारा प्रमाता. आता रज्जूवर सर्पाचा अध्यास झाला म्हणजे रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला, म्हणजे दोरीवर सर्प दिसला, तर दोरीवर सर्प दिसणारा सर्पध्यासापूर्वी असतो. पण सर्पाचा अध्यास झाला त्याच्यापूर्वी तो होता ना. तसा अहंकार आदी बंद पाहणारा प्रमाता पूर्वी असला पाहिजे. मग तसा अहंकार आदी बंद याला पाहणारा, कारण बंद होण्यापूर्वी जसं सर्पाध्यासाचा भ्रम होण्यापूर्वी तो पूर्वी होता, तसं ह्यो अहंकार आदी बंद होण्यापूर्वी प्रमाता म्हणजे अंतकरण विशिष्ट चैतन्य, ज्याला जीव म्हणायचं, तो पूर्वी असला पाहिजे. अहंकार आदी बंद होण्यापूर्वी तो असला पाहिजे. मग अशा प्रकारचे त्याचं म्हणणं आहे. पण तो असणे संभवनीय नाही. ते म्हणते पहा, दृष्टांत म्हणजे या ठिकाणी प्रश्नच किती गांभीर्य त्या प्रश्नामध्ये. तो म्हणतो दोरीवर सर्पाचा भ्रम जेव्हा होतो ना, तेव्हा भ्रम होण्यापूर्वी तो असतो का नाही ज्याला भ्रम झाला तो. आता दोरीवर सर्पाचा काय झाला, भ्रम झाला. मग आता भ्रम होण्यापूर्वी असतोच ना भ्रम पाहणारा. म्हणून ज्याला आता भ्रम झाला तो पूर्वी होताच ना. मग तो पूर्वी होता मानल्यावर इकडे सुद्धा प्रमाता अहंकार आदी बंधाचा भ्रम होण्यापूर्वी असला पाहिजे, असं त्याला म्हणायचं. आणि हे तर शक्य नाही, कारण असं मानल्यावर द्वैत व्हावं लागलं तिथं. पण तो असणे संभवनीय नाही, त्याचे स्वरूप सिद्ध होत नाही, त्याच्या ठिकाणी दोषाची सिद्धी होत नाही, हे आपोआपच ठरते. आणि म्हणून तो तर सिद्ध होत नाही. कसा होत नाही, अहंकारादी बंध पाहणारा परमाता पूर्वी असला पाहिजे, पण तो असणे संभवनीय नाही. कारण परमाता पूर्वी असणं संभवनीय नाही. त्याचं स्वरूप जर सिद्ध होत नाही तर त्याच्या ठिकाणी दोषाची सिद्धी होत नाही, हे आपोआपच ठरते. कारण प्रमात्याची सिद्धी व्हायचं मानल्यावर काय लागत, आपण पाहायला की पूर्वी जीव मानल्यावर काय लागत, की जीव मानल्यावर साक्षी, बुद्धी,
आणि बुद्धीमध्ये त्याचं प्रतिबिंब, चैतन्याचं प्रतिबिंब, तिन्ही मिळून जीवाची व्याख्या आपण केलेली, हे पूर्वी आपण पाहिलं. या ठिकाणी खूपच बारकावा विषय त्या ठिकाणी सांगायला लागला. याचं सविस्तर अशा प्रकारचं उत्तर आपल्याला सिद्धांती देणार आहे. पण त्याचा प्रश्न जेवढा समजून घेता येईल तेवढा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. मग त्याचं म्हणणं काय, त्याचं स्वरूप जर सिद्ध होत नाही तर मग त्याच्या ठिकाणी दोषाची सिद्धी होत नाही, हे आपोआपच ठरतं. आणि म्हणून त्याचं स्वरूप सिद्ध होत नाही परमात्याचं पूर्वी असणं, तर दोष कशाचा आला त्याच्या ठिकाणी, आणि दोषच सिद्ध होत नाही हे आपोआपच ठरते. आणि अध्यास होण्यात दोष तर पाहिजे, अध्यास व्हायचा म्हणजे दोष लागतो, आणि याचं स्वरूप सिद्ध होत नाही परमात्याचं. मग स्वरूप सिद्ध होत नाही कारण परमात्मा ठरत नाही. अहंकारादी बंद होण्यापूर्वी परमात्मा ठरत नाही, कारण परमात्मा कधी अहंकारादी या सगळ्या वस्तू खरं मानल्यावर परमात्मा म्हणायचं त्याला. बुद्धी विशेषण झाल्यावर तो परमात्मा विशिष्ट चैतन्य. आणि परंतु या ठिकाणी त्याला सांगायचं की त्याचं स्वरूप जर सिद्ध होत नाही तर त्याच्या ठिकाणी दोषाची सिद्धी होत नाही, आपोआप ठरते, कारण परमात्मा सिद्ध होत नाही. अहंकारादी बंद होण्यापूर्वी परमात्मा सिद्ध होत नाही, आणि परमात्मा सिद्ध होत नाही तर मग अध्यास होण्याचा प्रश्नच नाही. अध्यास कधी, आता परमात्मा सिद्ध व्हावा आणि मग अध्यास होण्याचा दोष पाहिजे. पण इथं तर त्या ठिकाणी त्याची सिद्धी होत नाही ना, त्याचा अभाव आहे, म्हणून अहंकारादी अनात्म पदार्थ आत्म्यावर अध्यस्त आहे. आता तो सांगतो, अहंकारादी अनात्म पदार्थ आत्म्यावर कसे अध्यस्त आहे हे म्हणणे संभवत नाही. अहंकारादी पदार्थ आत्म्यावर कसे अध्यस्त आहे म्हणजे खोटे. तसं रज्जूवर सर्प कसा आहे अध्यस्त आहे म्हणजे नाही, पण हे शक्य नाही. त्याचं म्हणणं आहे इकडं रज्जूवर सर्प अध्यस्त आहे, पण इकडं आत्म्या हे भ्रम नाही ना, अहंकारादी पदार्थ म्हणजे जगत सत्य आहे असं त्याला सांगायचं. हे अध्यस्त नाही म्हणजे सत्य आहे असं त्याचं म्हणणं आहे. आणि म्हणून हे त्याचं म्हणणं कितपत सत्य आहे तर हे नंतर समोर येणारच आहे. पण आता त्याचं म्हणणं तर ऐकून घ्यावं लागेल. तो कशा कशा पद्धतीनं कोणत्या कोणत्या युक्त्या वापरून खोटंच खरं सांगायचा प्रयत्न करायला लागलाय, कारण त्याला समजलेलं नाही आणि तो सांगायला लागला. आत्म्यावर बंध जर अध्यस्त नाही तर आत्मज्ञानाने त्याची निवृत्ती होणे म्हणणे संभवनीय नाही. आता संभवत नाही ना, कारण आत्म्यावर बंधच अध्यस्त नाही तर मग आत्मज्ञान कशाला, आणि आत्मज्ञानच या ठिकाणी करून घ्यायचं, आत्मज्ञानाने त्याची निवृत्ती होते असे म्हणणे संभवनीय नाही. आता आत्म्यावर बंध लागल, आत्म्यावर बंध असला तर तो आत्मज्ञानानं जाईल, पण आत्म्यावर बंद अध्यस्त नाही ना, आत्म्यावर बंद अध्यस्त नाही म्हणजे खोटा नाही, खराच आहे बंद. म्हणून हे जगत जे आहे ना खोटं नाही. तुम्ही सांगताना हे आत्म्यावर अध्यस्त आहे, खोटं आहे, पण हे जगत खोटं नाही. मग आता जगतच खोटं नाही तर आत्मज्ञानाने निवृत्त काय होणार आहे? मग तुम्ही म्हणता आत्मज्ञानानं हे बंधन निवृत्त होईल, पण जगत जे म्हणतात ते अध्यस्त नाही ना, निवृत्त काय करणार तुम्ही? निवृत्त होऊ शकत नाही काही, कारण म्हणून आपल्याला सुरुवातच त्याने सांगितली होती कार्याध्यासाचा असंभव. आणि म्हणून हे सांगताना ज्याप्रमाणे सर्पाध्यास होण्यात अधिष्ठान रज्जूचे अज्ञान असते. आता इकडे दृष्टांत तुम्ही बरोबर सांगता, सिद्धांताला सांगायला लागला. कोण सांगायला लागला? पूर्व पक्षी. आता तुम्ही इकडे दृष्टांतात जे बरोबर सांगायला लागला, काय सांगायला लागलात की रज्जूवर सर्पाध्यास होण्यात रज्जूचे अधिष्ठानाचे अज्ञान आहे, कारण अशा प्रकारचे रज्जू नाही कळाले म्हणून सर्पाचा अध्यास झाला. आणि अज्ञानाचं कार्य सर्प आहे, कारण अज्ञानाचं कार्य सर्प आहे, कारण रज्जूच्या ठिकाणी काय अज्ञान आहे, रज्जूचं न कळणं हेच अज्ञान, आणि रज्जूच्या नाही कळण्यामध्ये सर्प झाला म्हणजे कार्य. त्याप्रमाणे आत्म्यावर बंधाचा अध्यास होण्यात आत्मस्वरूपाचे अज्ञान असले पाहिजे. आता आत्म्यावर बंध व्हायसाठी काय लागल? आत्मस्वरूपाचं अज्ञान लागल. आत्म्यावर जर बंध व्हायचा असला तर आत्मस्वरूपाचं काय लागत असतं? अज्ञान लागत असतं. म्हणजे त्या अज्ञानाचे कार्य अहंकारादी बंधाचा अध्यास घडेल.
आत्मस्वरूपाचे अज्ञान असलं तर मग अहंकारादी बंधाचा अध्यास घडेल. पण आत्म्यावर अज्ञान असलं पाहिजे ना. अगोदर काय लागलं? अज्ञान असलं पाहिजे, तेव्हा अध्यास घडन. पण अज्ञानच नाही ना, तेही अध्यस्त आहे. म्हणून कारणाध्यास, अज्ञान म्हणजे काय? कारणाध्यास. अगोदर सांगितला कार्याध्यास, अध्यस्त या ठिकाणी संभवनीय नाही. आणि आता कारणाध्यास सुद्धा अध्यस्त आहे, हे संभवनीय नाही. म्हणून असं त्याला सांगायचं. म्हणून त्यास कारणाध्यास म्हणतात. आणि त्या अधिष्ठान अज्ञान हे कारण असून तेही अध्यस्त आहे, म्हणून त्यास कारणाध्यास म्हणतात. आणि त्या अध्यस्त अज्ञानाचे कार्य अहंकारादी बंध यास कार्याध्यास म्हणतात. हे आपण बघितलं. कार्याध्यास आणि कारणाध्यास. अज्ञानाला म्हणायचं कारणाध्यास आणि अहंकारादी बंध याला म्हणायचं कार्याध्यास. कार्याध्यासाचाच काय सामुग्री लागते व त्या सामुग्रीच्या बंधाचे अध्यासाविषयी अभाव कसा आहे ते वर सांगितले. कारण याला काय सामुग्री लागते? सत्य, ज्ञानजन्य वस्तू, संस्कार, प्रमाता, प्रमाण, प्रमेय दोष ही सामुग्री. याचा विस्तार आपण थोडक्यामध्ये बघितला. आता नाही कळाला तरी पण पुढं सद्गुरू या ठिकाणी सांगणार आहेत आणि सविस्तर सांगणार आहेत. त्याची एका एका शब्दाचं उत्तर या ठिकाणी देणार आहेत. आणि पुन्हा नेमक्या शब्दामध्ये पठनासह दृष्टांतासह सिद्ध करून देणार आहेत. आणि ते आपण बघणारच आहे. पण आता हे चालता चालता प्रश्न पण या ठिकाणी पूर्व पक्षाचं काय आहे तर ते आपल्याला बघण्याची गरज आहे. म्हणून या ठिकाणी सांगायला लागले कार्याध्यासाला काय सामुग्री लागते व त्या सामुग्रीचा बंधाचे अध्यासाविषयी अभाव कसा आहे हे वर सांगितले. मग आपण वर पाहिलं कार्याध्यासाला काय सामुग्री लागते, त्याचा अध्यासाचा अभाव कसा आहे, म्हणजे अध्यास नाही असं त्याचं म्हणणं आहे. असं वर आपण बघितलं. आता कार्याध्यासाचे कारण जे आत्मस्वरूपाचे अज्ञान ते आत्म्याच्या ठिकाणी कसे संभवनीय नाही हे दाखवितो. आता कार्याध्यास म्हणजे अहंकारादी वस्तू, याचा अध्यास असंभवनीय आहे. असंभवनीय आहे म्हणजे संभवत नाही. आणि आता येत नाहीत नाही, पण कारणाध्यास ज्याला म्हणायचं. आता कारणाध्यास म्हणजे अज्ञान. आता हे जे सगळं काही अध्यास व्हायला कारण जे लागलं तर त्याचं काय, जसं दोरी नाही कळल्यामुळे सर्प झाला, दोरीच्या न कळण्यास सर्प आहे. आणि तशा प्रकारचं या ठिकाणी मीच्या अज्ञानामध्ये जगत आहे. म्हणजे माझ्यावर कसं आहे जगत, अध्यस्त आहे. आणि हे पुढे सिद्धांती सिद्ध करून देणार आहे. परंतु त्याचं तो सुरुवातीला सांगतो की अहंकारादी पदार्थ अध्यस्त असणं संभवनीय नाही. त्याची सामुग्री काय ती पण त्याने सांगितली. आता पुन्हा म्हणतो की अहंकारादी अनात्म वस्तू या सगळं काही जे पदार्थ आहे अहंकारादी वस्तू सगळ्या काही आत्म्यावर अध्यस्त असंभवनीय संभवनीय नाही. परंतु आता त्याचं कारण जे अज्ञान, कारण काय, अज्ञान आहे. सगळ्या वस्तू त्या ठिकाणी त्याचं कारण काय, अज्ञान आहे. म्हणजे अज्ञान हे कारणाध्यास आणि अहंकारादी पदार्थ हे कार्याध्यास. म्हणजे जसं कार्याध्यास या ठिकाणी असणं शक्य नाही तसं कार्याध्यासाचं कारण जे कारणाध्यास म्हणजे अज्ञान हे सुद्धा संभवनीय नाही. आणि म्हणून ब्रह्मज्ञानानं का निवृत्त करायचं? मग कुठं ब्रह्मज्ञानाने या ठिकाणी का निवृत्त होणार आहे? आत्मज्ञानानं का निवृत्त करायचं? आणि हे याचा प्रश्न आहे. आणि म्हणून उद्या आपण पाहणार आहेत की कारणाध्यासाचा संभव, की त्यानं सांगितलं सुरुवातीला कार्याध्यासाचा असंभव, आता सांगणार आहे कारणाध्यासाचा असंभव. कारण कारणाचा सुद्धा अध्यास नाही म्हणजे अज्ञान सुद्धा नाही. अज्ञान नाही तर घालायचं कशाला, अज्ञान निवृत्त कशाला करायचं? म्हणून असा त्या ठिकाणी अधिष्ठानाचा जो काही अधिष्ठानावर जगताचा भ्रम झाला, म्हणून अधिष्ठानाचं ज्ञान झालं की हा भ्रम निघून जाईल. परंतु तो म्हणतो हा भ्रम सुद्धा नाही आणि याचं कारण जे काही अज्ञान ते सुद्धा नाही. मग असं त्याला या ठिकाणी तो सांगायला लागला.
आणि त्याच्या सांगण्यातच या ठिकाणी संशय आहे. आणि म्हणून तो संशय आता त्याला जे काही वाटत ते बी त्याला ते पक्क वाटत नाही. कधी असं वाटतं, कधी तसं वाटतं. म्हणून खोटं बोलणं जे राहतं तर ते निश्चित नसल्यामुळं त्याच्यामध्ये बदल असतो. म्हणून अशा प्रकारचा आता सद्गुरू जे काही सत्य आहे. काय सत्य आहे? की कारणाध्यास आणि कार्याध्यास. म्हणजे कार्याध्यास कसा झाला आणि कारणाध्यास कसा झाला? की आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं आत्मस्वरूपाचं अज्ञान हेच कारणाध्यास आणि कार्याध्यास म्हणजे आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे हे जगत दिसलं. हे कार्याध्यास आणि म्हणून याचा विस्तार त्या ठिकाणी सांगणार आहे. पण तत्पूर्वी आता कारणाध्यासाचा असंभव कारण तो जे काही श्रीकृष्ण सांगितलं तर ते असंभव म्हणजे शक्य नाही अशा प्रकारचं सांगायला लागला. परंतु ते श्री गुरु त्या ठिकाणी साधे नसल्यामुळं त्यांचं त्या ठिकाणी खूप सद्गुरू कसे असते ते तिसऱ्या तरंगामध्ये पुढे येणारच आहे की अशा प्रकारचे ब्रह्मव्यक्ते असते, दयाळू असते आणि पुन्हा त्यांना सर्व काही शास्त्र माहीत असते. असे सद्गुरू त्या ठिकाणी त्याला लाभल्यामुळे त्याचे सर्व काही शंका निरसन होणार आहेत आणि त्याच्याबरोबर आपले सुद्धा होणार आहेत. आणि म्हणून उद्या आपण कारणाध्यासाचा असंभव असं जे पूर्व पक्षाचं म्हणणं आहे त्याचंच म्हणणं या ठिकाणी आपल्याला ऐकून घ्यायचंय. म्हणून त्याचंच या ठिकाणी म्हणणं आपल्याला आता 2-3 दिवस 2-4 दिवस त्याचंच म्हणणं ऐकून घ्यायचं आणि नंतर सिद्धांती काय सांगते हे आपल्याला आपण बघणार आहे. म्हणून झालेला विषय आता आपण उद्या घेऊ आणि आता पसायदान होईल. आता विश्वात्मके देवी